नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण युनिट 4 गेम थिअरी. त्याच्यामधलं आपल्याला लेक्चर 2 पाहणार आहोत. क्लास SYBSC सेमिस्टर सेकंड. सब्जेक्टचं नाव आहे आपल्याकडे मायनर MT 214 लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं काय की 2% झिरो सम्स प्युअर अँड मिक्स स्ट्रॅटेजी व्हॅल्यू ऑफ गेम मॅक्सिमिन आणि मिन मॅक्स हा याच्यावर आपण फर्स्ट लेक्चर पाहिला होता. आपल्याला दुसरा लेक्चर पाहायचा आहे बघा, सोल्युशन ऑफ 2x2 गेम बाय अल्जेब्रिक मेथड्स अँड ऑर्डमेंट्स मेथड्स. आजचा टॉपिकचं नाव आहे आपल्याकडे. चला तर बघूया आपण काय की सोल्युशन ऑफ 2x2 गेम्स बाय अल्जेब्रिक मेथड अँड ऑर्डमेंट्स मेथड. बघा, पहिल्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं काय की आपल्याकडे जर प्युअर स्ट्रॅटेजी असेल तर आपण मॅक्स आणि मिनिमा या प्रिन्सिपलने सॉल्व्ह करत होतो. पण आपल्याकडे आता काय प्युअर स्ट्रॅटेजी नाही, म्हणजे आपल्याकडे सॅडल पॉइंट येणार नाही. सॅडल पॉइंट जर येत नसेल तर आपल्याला कोणती वापरावं लागते, मिक्स स्ट्रॅटेजी वापरावं लागते. तर त्यासाठी दोन मेथड आहेत तुमच्याकडे, काय अल्जेब्रिक मेथड अँड ऑर्डमेंट्स मेथड्स. चला तर आपण सॉल्व्ह करूया. बघा की तुमच्याकडे क्वेश्चन असेल. बघा क्वेश्चन काय असेल तुमच्याकडे क्वेश्चन मध्ये की इन दिस प्रॉब्लेम प्लेयर्स यूज मल्टिपल स्ट्रॅटेजी, म्हणजे मिक्स स्ट्रॅटेजी असेल तुमच्याकडे रादर युजिंग अ सिंगल स्ट्रॅटेजी. हिअर प्लेयर युजेस मल्टिपल स्ट्रॅटेजी इन सम प्रॉपर्टीज. ओके, प्रोपोर्शन. तर तुमच्याकडे बघा या टाईपचं मॅट्रिक्स असेल आणि तुमच्याकडे हा मॅट्रिक्स म्हणजे हा स्ट्रॅटेजी असेल प्लेयर ए साठी आणि प्लेयर बी साठी. जर त्यासाठी आपल्याकडे ऑप्टिमल स्ट्रॅटेजी काढायचा असेल तर बघा ऑप्टिमल स्ट्रॅटेजी काय राहतं तुमच्याकडे. बघा प्लेयर ए साठी ऑप्टिमल स्ट्रॅटेजी काय, A1 P1 A2 P2. परत बी प्लेयर साठी तुमच्याकडे ऑप्टिमल स्ट्रॅटेजी काय राहते, B1 Q1 B2 Q2. तर तुम्हाला बघा P1 P2 ची व्हॅल्यू काढायची आहे. इथं P1 P2 ची व्हॅल्यू काढायची आहे, Q1 Q2 ची व्हॅल्यू काढायची आहे. ते असेल तुमच्याकडे ऑप्टिमल स्ट्रॅटेजी. मग P1 ची व्हॅल्यू कशी काढतो बघा. P1 ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे, P2 काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे, Q1 काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे, Q2 काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. तुमच्याकडे बघा P1 P2 जर फॉर्म्युलाने काढत गेलो तर आपल्याला एका प्रॉब्लेमला 10 ते 15 मिनिटं लागतील. पण आपण या फॉर्म्युलाचा वापर करणार नाही. तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन मध्ये कसं P1 P2 Q1 Q2 ची व्हॅल्यू काढणं आपण हे शिकणार आहोत. आपण याला 4-5 एक्झाम्पल घेणार आहेत. तुम्हाला बघा ज्यावेळेस तुमचा हा लेक्चर संपेल त्यावेळेस तुम्हाला हा या टाईपचे एक्झाम्पल एकदम परफेक्टली येऊन जाईल. ठीक आहे, तर तुम्हाला बघा या फॉर्म्युल्याची आपण गरज पडू देणार नाही ज्यावेळेस आपण P1 P2 Q1 Q2 काढू त्यावेळेस. तर चला तर बघूया, P1 P2 आपण डायरेक्टली काढून घेणार आहेत. जर P1 P2 काढलं तर तुमच्याकडे स्ट्रॅटेजी ऑफ ए प्लेयर साठी होईल. Q1 Q2 काढलं तर तुमच्याकडे स्ट्रॅटेजी कोणाची होईल, बी ची होईल. तर चला तर आपण पाहूया. बघा P1 आणि P2 ची जर ऍडिशन केली मी त्याची व्हॅल्यू 1 येते आणि Q1 आणि Q2 ची जर व्हॅल्यू मी ऍड केली तर त्याचा आन्सर 1 येतो. त्याच्यामध्ये बघा P2 म्हणजेच काय, हा P1 इकडे आला तर होतो 1 मायनस P1. Q2 ची व्हॅल्यू काढायची तर Q1 इकडे आला तर 1 मायनस Q1 आला. ओके, आता हे काढला आपण P1 P2 Q1 Q2 काढला. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे बघा काय की व्हॅल्यू ऑफ गेम. व्हॅल्यू ऑफ गेम काढावा लागतो. मागच्या वेळेस आपण काढला होतो जो V मॅक्स किंवा मिन मॅक्स असतो तोच आपल्याकडे व्हॅल्यू ऑफ गेम असतो. इथं तुम्हाला बघा हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, याचं पण बघा फॉर्म्युलाची आपण गरज पडू देणार नाही. तुम्हाला डायरेक्ट आन्सर कसं काढायचं व्हॅल्यू ऑफ गेम ते पण आपण पाहणार आहोत. चला तर आपण पाहूया. बघा त्याच्या अगोदर आपल्याला ऑर्डमेंट्स करायचंय की ऑर्डमेंट्स आपल्याला ऑलवेज पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे, पॉझिटिव्ह. सो टेक्स ऍब्सोल्यूट व्हॅल्यू, म्हणजे ऑर्डमेंट्स तुम्हाला निगेटिव्ह घ्यायचं नाही. बघा ज्यावेळेस आपल्याकडे हा मिक्स स्ट्रॅटेजी आपण सॉल्व्ह करू त्यावेळेस आपल्याला पहिले ऑर्डमेंट्स काढावा लागतो. ऑर्डमेंट निगेटिव्ह जरी आला तरी आपल्याला काय घ्यायचं, ऑलवेज पॉझिटिव्ह घ्यायचं. चला आपण हे बेसिक गोष्टी पाहिल्या. आता आपल्याकडे एक्झाम्पल घ्यायचं आहे. बघा एक्झाम्पल घ्यायचं आहे बघा ऑर्डमेंट्सचं. बघा पहिला एक्झाम्पल आहे सॉल्व द फॉलोविंग गेम. आता पहिल्या लेक्चर मध्ये पाहिलं आपण काय की तुमच्याकडे V मॅक्स मिन मॅक्स किंवा मॅक्स मिन जर इक्वल असेल तर आपल्याला भेटतो सॅडल पॉइंट. पहिला आपण चेक करणार की सॅडल पॉइंट भेटतो की नाही. बघा तुमच्याकडे प्लेयर ए ची स्ट्रॅटेजी दिलेली आहे, प्लेयर बी ची 2 स्ट्रॅटेजी दिलेली आहे. हा जो आहे तुमच्याकडे 2x2 चा मॅट्रिक्स बनला. ओके, तर आपण पहिलं चेक करणार की सॅडल पॉइंट भेटतो की नाही. तर सॅडल पॉइंट कसं चेक करतो आपण की पहिलं बघा रो मिनिमा काढतो आणि कॉलम मॅक्सिमा काढतो. बघा रो मिनिमा काढला तर बघा रो मिनिमा काय आहे तुमच्याकडं की पहिल्या रो मध्ये सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोणती आहे, बघा मिनिमम -2. बघा दुसऱ्या रो मध्ये तुमच्याकडे सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोणती आहे, 0. ठीक आहे, आता आपल्याला काढायचंय V बार खालचा. त्याची व्हॅल्यू काय असते बघा की तुमच्याकडं मिनिमम व्हॅल्यू आहे आणि मिनिमम जी व्हॅल्यू आहे त्याचा मॅक्स काढायचा. आपल्याला काय काढायचं आहे, मॅक्स.
त्याला आपण काय म्हणतो, व्ही खालचा बार. मग व्ही खालचा बार म्हणजे काय बघा, तुमच्याकडे हा मिनिमम व्हॅल्यू आलेल्या आहेत एवढ्या, या मिनिमम व्हॅल्यूचा आपल्याला मॅक्सिमम काढायचं, तर किती आला तुमच्याकडे 0 आला. ओके 0. आता आपण दुसरं काय करणार आहे बघा, की आता कॉलम मॅक्सिमा काढणार. बघा कॉलम वाईज जाऊया. बघा पहिल्या कॉलम मध्ये तुमच्याकडं सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणती आहे, आता मॅक्सिमा काढणार आहे, कॉलम मॅक्सिमा. बघा मग किती व्हॅल्यू सगळ्यात मोठी 2, पण दुसऱ्या कॉलम मध्ये मोठी व्हॅल्यू कोणती आहे तुमच्याकडे 7. आता आपल्याला काढायचंय व्ही वरचा बार. ओके म्हणजे पहिली आपण मॅक्सिमम व्हॅल्यू काढलेली आहे, त्या मॅक्सिमम व्हॅल्यूचा आपल्याला मिनिमम काढायचा आहे. बघा पहिला लेक्चर जर पाहिला असेल तर तुम्हाला समजून जाईल. तर व्ही बार कसा काढतो आपण वरचा, की पहिलं जी मॅक्सिमम व्हॅल्यू काढलेली आहे त्याचा काय काढायचं आपल्याला, मिनिमम, म्हणजे त्याचा मिनिमम काढायचा आपल्याला. बघा 2 आणि 7 मध्ये मिनिमम कोण आहे 2. तर इथं बघा खालचा व्ही बार आणि हा वरचा व्ही बार हे दोन्ही इक्वल नाहीये. बघा याची व्हॅल्यू 0 आली, याची 2 आली, हे दोन इक्वल नसेल तर त्याला म्हणतो आपण काय, की याला सॅडल पॉइंट नाही. जर इक्वल असता, मीन मॅक्स किंवा मॅक्स मीन जर इक्वल असता तर त्याला आपण म्हणतो सॅडल पॉइंट. तर जर तुम्हाला सॅडल पॉइंट भेटत नसेल मग त्याला आपण म्हणतो की हे प्युअर स्ट्रॅटेजी नाहीये. काय नाहीये, प्युअर स्ट्रॅटेजी नाही, तर आपल्याला यूज करायची आता मिक्स स्ट्रॅटेजी. कोणती, मिक्स. जर तुम्हाला सॅडल पॉइंट भेटत नसेल, आपला पहिला जो लेक्चर होता आपल्याला सॅडल पॉइंट भेटत होते, प्युअर स्ट्रॅटेजी होती. आता इथं आपल्याला प्युअर स्ट्रॅटेजी नाही, आता आपल्याला मिक्स स्ट्रॅटेजी वापरायची आहे. चला तर आता आपल्याकडे हे माहित झालं की याला सॅडल पॉइंट नाहीये. मग सॅडल पॉइंट नाहीये तर आता आपलं काम काय, मिक्स स्ट्रॅटेजी सॉल्व्ह करायचंय. की बघा प्लेयर ए आणि प्लेयर बी चूज द मिक्स स्ट्रॅटेजी. आपण त्याला नाव दिलं P1 P2. बघा मिक्स स्ट्रॅटेजी. आणि दुसऱ्या प्लेयर साठी दिलं आपण Q1 Q2. तर आपलं पहिलं काम आहे की P1 P2 काढणे, Q1 Q2 काढणे. तर त्यासाठी बघा आपला सेम जो टेबल आहे, आपण टेबल बघा प्लेयर ए साठी आपल्याकडे 2 स्ट्रॅटेजी ऍज इट इज मानलं. तर पहिला आपण ऑडमेट्स काढणार आहे. बघा ऑडमेट्स. ऑडमेट्स काय राहतो की बघा ऑडमेट्स काढायचं आपल्याला, आपण काय करणार आहे बघा इथं, की आपण रो वाईज जाऊया. पहिलं ऑडमेट्स काढण्यासाठी पहिलं आपण पहिला रो घेतला. ओके पहिला रोचं सबट्रॅक्शन करायचं. बघा किती, 2 मायनस आणि -2 दोघांचं सबट्रॅक्शन केलं. बघा पहिला 2 एलिमेंट होता आणि आपल्या दोघांचं सबट्रॅक्शन करायचं, दुसरा 2, म्हणजे याचा आन्सर किती येतो बघा, 2 मायनस मायनस प्लस किती आला तुमच्याकडे 4. मग जो पहिल्याचा जो सबट्रॅक्शन आहे तो दुसऱ्या याच्यामध्ये लिहायचा. कुठं, इथं लिहिला मी. तर किती आला तुमच्याकडे इथं 4. आता परत सेम दुसरं घ्या तुम्ही, दुसरा इथं दोघाचा, या दोघाचा सबट्रॅक्शन घ्या. किती, 0 मायनस 7. बघा दोघाचा सबट्रॅक्शन घेतलं तर किती आलं तुमच्याकडे, -7. पण आपण मायनस घेत नाही. बघा ऑडमेंट्स मध्ये आपण वरती नोट्स मध्ये काय सांगितलंय की ऑडमेंट्स जो असतो तो ऑलवेज पॉझिटिव्ह राहतो. तर इथं तुमच्याकडे किती येईल, तुमच्याकडे इथं बघा हा -7 याचा आपल्याला इकडे लिहायचा असतो क्रॉसिंग. तर किती, मायनस जरी आला तरी आपण लिहायचा प्लस. ओके आता आपल्याला बघा P1 ची व्हॅल्यू काढायची. बघा आपल्याकडे फॉर्म्युला किती मोठा होता, त्या फॉर्म्युल्याने जर आपण P1 काढला तर आपल्याला बराच वेळ कॅल्क्युलेशन मध्ये लागेल, चुकू पण शकतं. तर तुम्हाला एवढं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. बघा तुम्हाला डायरेक्ट P1 ची व्हॅल्यू कशी काढायची तर दाखवून देतो तुम्हाला मी. तर काय करायचं आपल्याला, बघा पहिलं इथं डिवाइडला घ्यायचं. बघा P1 ची व्हॅल्यू करायची 7 आणि 4 ची ऍडिशन करायची. किती, 7 आणि 4 किती तुमच्याकडे इथं 11. ओके आणि बघा आता परत इथं वरचा कोण आहे तुमच्याकडे, वरचा 7 जशाच तसं लिहिलं मी. परत तुमच्याकडे इथं 4 लिहायचं आणि या 7 आणि 4चं ऍडिशन करायची. कोणाची, या दोघांची ऍडिशन करायची, तो डिवाइड लिहायचा. बघा आपल्याला P1 P2 ची व्हॅल्यू भेटलेली इथं. ठीक आहे आता येऊया आपण बघा कशामध्ये, आता आपल्याकडे ऑडमेंट्स काढायचं आपल्याला बी साठी. कशासाठी, बी साठी काढायचं. तर बी साठी पण आपण सेम काढणार आहे. बघा पहिलं काय करणार आपण, बघा कॉलम वाईज जाणार. या दोघांचं सबट्रॅक्शन करा. बघा किती, 2 मायनस 0 इक्वल टू किती आला 2. बघा क्रॉसिंग मध्ये लिहायचं. आता काय, या दोघांचं सबट्रॅक्शन इथं लिहिणार किती 2. त्याच्यानंतर बघा सेम तुमच्याकडे या दोघांचं सबट्रॅक्शन करायचं आपल्याला. किती, -2 आणि -7. -2 -7 किती, -9. पण ऑडमेंट्स मध्ये आपण मायनस लिहितो का, कधी नाही लिहित. मग आपण याचा क्रॉसिंग मध्ये लिहिणार किती, 9. ऑडमेंट्स कधी तुमच्याकडे निगेटिव्ह नसतो, तो ऑलवेज काय असतो, पॉझिटिव्ह. आता बघा आपल्याकडे ऑडमेंट्स आलेले आहेत. ऑडमेंट्स आला बघा, याला 9 ला 9 लिहिलं मी, याचा 2 ला 2 लिहिला. आता काय करायचं मला, डिवाइडला या दोघांची ऍडिशन, 9 आणि 2 किती तुमच्याकडे 11. इथं पण 9 आणि 2 किती तुमच्याकडे 11 झालं. आता आपले काय, आपल्याकडे हे बघा तुमच्याकडे P1 P2 च्या व्हॅल्यू आले. तर आपल्याकडे स्ट्रॅटेजी आपल्याला बघा प्लेयर ए साठी स्ट्रॅटेजी, यस प्लेयर ए साठी तुमच्याकडे स्ट्रॅटेजी काय फॉर्म्युला होता की फर्स्ट स्ट्रॅटेजी P1, सेकंड स्ट्रॅटेजी P2. बघा आलं. बघा फर्स्ट म्हणजे फर्स्ट,
P1 ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आली 7/11 आलं काय आन्सर. परत दुसरा तुमच्याकडे सेकंड साठी कोण आहे P2 आलं तुमच्याकडे 4/11. सेम तुमच्याकडे बी साठी प्लेयर बघा यस प्लेयर बी साठी जी स्ट्रॅटेजी यस म्हणजे काय स्ट्रॅटेजी तुमच्याकडे काय असते फर्स्ट स्ट्रॅटेजी आणि सेकंड. बघा फर्स्ट साठी Q1 आणि दुसऱ्यासाठी कोण असते तुमच्याकडे Q2. बघा Q1 ची व्हॅल्यू काढली आपल्याला किती 9/11 आणि Q2 ची व्हॅल्यू आहे 2/11. तर आलं तुमच्याकडे स्ट्रॅटेजी. आता आपल्याला लास्ट आलं बघा व्हॅल्यू ऑफ गेम काढायचं आहे. तर बघा व्हॅल्यू ऑफ गेम साठी आपण पाहिलं होतं की किती मोठं कॅल्क्युलेशन फॉर्म्युला होता. बघा एकदा फॉर्म्युला बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल की किती मोठा फॉर्म्युला आहे. बघा हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यानुसार जर काढायचं म्हटलं तर किती आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल व्हॅल्यू ऑफ गेम काढण्यासाठी. बघा P1 P2 Q1 Q2 ची पण किती मोठा फॉर्म्युले होते पण आपण डायरेक्ट काढलं. तसंच इथं पण आपण डायरेक्ट काढूया आता व्हॅल्यू ऑफ गेमचं. बघा व्हॅल्यू ऑफ गेम साठी काय करायचं आपल्याला बघा तुमच्याकडे कोणतंही घ्या. आता बघा मी P1 घेतला. बघा P1 घेतला मी इथं P1 आणि P2 घेतला. ओके तर तुम्ही काय करणार सरळ यायचं P1 पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं P1 नी आणि P2 नी कुणाला मल्टिप्लाय करायचं बघा दुसऱ्या एलिमेंटला. तुम्ही कोणतंही घ्या. बघा तुम्हाला सगळं करून दाखवतो मी. केलं बघा आता या दोघांच्या ऍडिशन काय केलं मी P1 नी कुणाला मल्टिप्लाय केलं या 2 ला मल्टिप्लाय केलं. किती तुमच्याकडं 2 × 7/11. ओके लगेच प्लस करायचं. परत P2 नी कुणाला मल्टिप्लाय करायचं 0 ला. तर मग 0 ला जर मल्टिप्लाय केला तर किती 0 × 4/11. याचं जर आन्सर काढला टोटल तर 2 × 7/11 किती 14/11 आणि प्लस परत 4 × 0 म्हणजे काय हा 0 झाला तर टोटल आन्सर किती आला तुमच्याकडं 14/11 आला. ठीक आहे हा झाला तुमच्याकडे व्हॅल्यू ऑफ गेम. बघा डायरेक्ट काढला तरी चालतो. तर व्हॅल्यू ऑफ गेम आला तुमच्याकडे किती 14/11. असं करायचं नसेल बघा तुमच्याकडे आता आपण दुसरं अजून एक ऑर मध्ये करूया. ठीक आहे सपोज तुम्हाला काय करायचं आता हे नकोय तुम्हाला. आता हाच बघा P1 P2 घेतला मी P1 आणि P2. आता मी या सेकंड कॉलमला पण मल्टिप्लाय करू शकतो. बघा आन्सर माझा सेम झाला पाहिजे. तर करूया बघा मी काय करणार P1 कुणाला मल्टिप्लाय करणार याला मल्टिप्लाय करणार किती -2 × 7/11 प्लस परत हा P2 कुणाला मल्टिप्लाय करणार या दुसऱ्या कॉलमला तर किती तुमच्याकडे 7 × 4/11. चला कॅल्क्युलेशन करूया आता. बघा याचं किती -2 × 7 म्हणजे किती तुमच्याकडे -14/11 प्लस परत तुमच्याकडे 7 × 4 किती 28/11. दोघांचा बेस सेम आहे तर -14 + 28 आणि दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे तर 11 आला. तर 28 मधून 11 गेला किती 14 गेला किती राहील तुमच्याकडे +14/11 आलं का सेम आन्सर. असं जर जमत नसेल तर अजून एक तुम्हाला ऑप्शन सांगतो मी. आता पुढच्या क्वेश्चनला सांगणार नाही. इथं बघा अजून एक ऑप्शन आहे तुमच्याकडे तुम्हाला डायरेक्ट जर कॅल्क्युलेशन करायचं असेल तर. आता काय करणार बघा आपण Q1 Q2 च घेऊया. बघा आता मी Q1 घेतला आणि Q2 घेतला. तर तुम्ही असं करू शकता आता रोला बघा Q1 Q2 मल्टिप्लाय केलं तर सरळ यायचं वरती याला मल्टिप्लाय करायचं 2 ला. तर बघा 2 किती 2 × 9/11 Q1 मल्टिप्लाय प्लस परत सेम Q2 कुणाला मल्टिप्लाय होईल त्याच्या समोरच्या एलिमेंटला तर किती -2 × किती 2/11. आता कॅल्क्युलेशन करू याचं बघूया आन्सर सेम येतो का 2 × 9 किती तुमच्याकडे 18/11 -2 × 2 किती तुमच्याकडे 4/11 झालं. बघा दोघांचा बेस सेम आहे म्हणजे 11 आहे तर 18 - 4/11 इक्वल टू किती आला परत सेम 14/11. पण तरी पण सेम असणार. बघा मी तुम्हाला व्हॅल्यू ऑफ गेम डायरेक्ट कसं काढायचं तुम्ही कसंही करा. असं पण करू शकतो. आता बघा Q1 नी या सेकंडला 0 ला मल्टिप्लाय करा Q2 नी या 7 ला मल्टिप्लाय करा तरी पण तुमचा आन्सर सेमच येतो. ठीक आहे आपण पाहिलं आता सगळं व्हॅल्यू ऑफ गेम डायरेक्टली कसं सॉल्व्ह करायचं. चला आता आपण दुसऱ्या क्वेश्चन मध्ये येऊया. बघा दुसऱ्या क्वेश्चन काय सांगतो तुमच्याकडे. बघा दुसऱ्या क्वेश्चन मध्ये आलो आपण. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय की कन्सिडर मॉडिफाईड फॉर्म अ मॅचिंग बायस अ कॉइन गेम प्रॉब्लेम. ओके मॅचिंग द मॅचिंग प्लेअर इज पेड ₹18. बघा मॅचिंग जो तुमच्याकडे प्लेअर आहे त्याचं पेड किती केले त्याने 18. इफ 2 कॉइन्स टर्न्स ऑन बोथ हेड्स. बघा हेड्स तुमच्याकडे आता 2 राहतील की एक हेड्स राहील आणि एक टेल्स राहील. बघा त्याने हेडची व्हॅल्यू किती दिली पहिली तुमच्याकडे मॅचिंग प्लेअरची 18 दिलेली आहे
आणि तुमच्याकडे नॉन मॅचिंग प्लेअर किती दिलेला आहे तुम्हाला, सॉरी 1 दिलेला आहे टेल साठी. तर नॉन मॅचिंग बघा त्याच्या अपोजिट राहील. आता बघा आपल्याकडे काय राहतो की प्लेयर्स जो असतो 2 प्लेयर्स 2 म्हणजे एकाचा जर लॉस झाला तर दुसऱ्याचा काय होतो गेम. जरी तर तुम्हाला +3 व्हॅल्यू दिली असेल तरी पण त्याच्या अपोजिट तुम्हाला काय करावं लागतो व्हॅल्यू, म्हणजे +3 असेल तर त्याची व्हॅल्यू किती तुमच्याकडे -3. ओके. वेन द 2 कॉइन्स बघा रस पेड, when 2 coins do not match, given the choice being a matching or non-matching player, which one would you choose and what would your strategy? तर आपण बघा या क्वेश्चनला काय केलं की आपल्या फॉर्म मध्ये मांडलं. तर पे ऑफ मॅट्रिक्स मध्ये मांडल्यानंतर तुमच्याकडे बघा मॅचिंग साठी तुमच्याकडे हेड आणि टेल आहे. हेड अँड टेल 2 स्ट्रॅटेजी आहे तुमच्याकडे. तर तुमच्याकडे हेडची व्हॅल्यू दिलेली आहे किती 8 आणि टेलची व्हॅल्यू दिलेली 1 आणि बघा 2 साठी तुम्हाला 3 दिलेली आहे. पण तुमच्याकडे काय असतो की एकाला जेवढा फायदा होतो दुसऱ्याला तेवढा नुकसान होतो. मग तुमच्याकडे 3 दिलेली बघा नॉन मॅचिंग प्लेअरची व्हॅल्यू किती दिलेली आहे +3. तर त्याचा मिनिंग होतो तुमच्याकडे काय -3 म्हणजे त्याच्या अपोजिट. मग आपल्याला बघा पहिलं याचा आपल्याला हा जो आहे याला सॅडल पॉईंट भेटतो की नाही चेक करायचा आहे. तर सॅडल पॉईंट साठी आपण काय करणार आहे आता इथं सॅडल पॉईंट साठी की तुमच्याकडे काय करणार बघा सॅडल पॉईंट आहे की नाही चेक करायचं. डायरेक्ट दिलेला आहे तरी पण काढूया आपण. काय तुमच्याकडे पहिलं रो बघा रो मिनिमा काढायचा आपला रो मिनिमा. ओके. रो मिनिमा साठी पहिल्या रो मध्ये आलो मी. तुमच्याकडे सगळ्यात मिनिमम कोणती आहे -3. तर दुसऱ्या रो मध्ये सगळ्यात मायनस कोणता आहे तुमच्याकडे -3. ओके. -3 काढला. आपल्याला काय काढायचंय व्ही बार. तर व्ही बार खालचा काढायचं तर तुमच्याकडे मिनिमम व्हॅल्यू आलेली आहे. या मिनिममचं तुम्हाला मॅक्सिमम काढायचं आहे. ओके. तर मॅक्सिमम किती आला तुमच्याकडं सेम दोन्ही सेम व्हॅल्यू असल्यामुळे काही मॅक्सिमम नाही -3 झाला. आता या आपण काय तुमच्याकडे कॉलम मॅक्सिमा काय काढायचं आपल्याला कॉलम मॅक्सिमा काढायचा आहे. तर कॉलम मॅक्सिमा बघा आता पहिल्या कॉलम मध्ये या तर मॅक्सिमम व्हॅल्यू किती आली 8. दुसऱ्या कॉलम मध्ये या मॅक्सिमम व्हॅल्यू किती आली 1. ओके. हा तुमच्याकडे कॉलम मॅक्सिमम. तर आपल्याला व्ही बार काढायचंय वरचा. तर आपण कसं काढतो मॅक्सिमम व्हॅल्यू पहिलं काढलेली असते आणि त्या मॅक्सिमम व्हॅल्यू काढले त्याचा काढायचा आहे मिनिमा. तर मिनिमा किती आला तुमच्याकडे बघा याच्यामध्ये 8 आणि 1 मध्ये मिनिमा कोण आला 1. तर बघा मॅक्स मीन इक्वल टू मीन मॅक्स आलं का बघा -3 आली व्ही बारची खालच्या आणि वरच्याची 1 आली. हे दोन्ही इक्वल नाही व्ही बार आणि वरचा व्ही बार हे दोन्ही इक्वल नाहीये म्हणजेच तुमच्याकडे सॅडल पॉइंट नाही. नो सॅडल पॉइंट. सॅडल पॉइंट नाही तर आपल्याला मिक्स स्ट्रॅटेजी वापरावं लागते. मिक्स स्ट्रॅटेजीसाठी आता बघा मिक्स स्ट्रॅटेजीसाठी आपण मानलं काय P1 P2 आणि Q1 Q2 आपल्याकडे आहे. चला आता आपल्याकडं आपला जो क्वेश्चन टाइप मानला आपण एवढा क्वेश्चन पार्ट आहे. इतका पार्ट जो आहे तुमच्याकडे हा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ऑडमेन्स काढायचं आहे. तर ऑडमेन्स कसं काढतो आपण पहिला ऑडमेन्स काढायचा आपल्याला. तर पहिला ऑडमेन्स आपण बघा पहिला रो घेणार. पहिल्या 2 रोच आपण सबट्रॅक्शन करणार. काय केलं 8 -3. तर किती आला तुमच्याकडे 8 -3 इक्वल टू किती आला 11. तर आपण तिथं नाही लिहिणार आता त्याच्या अपोजिट मध्ये लिहिणार 11. ओके. परत दुसरा घ्या तुमच्याकडे या दोघांचं सबट्रॅक्शन करा. किती -3 आणि -1. तर किती आला तुमच्याकडे -4. तर आपण ऑडमेंट्स मध्ये ऑलवेज काय असतो पॉझिटिव्ह. त्याच्या क्रॉस मध्ये किती तुमच्याकडे 4. तर P1 ची व्हॅल्यू काढायची बघा. P1 ची व्हॅल्यू कशी काढतो आपण 4 ला 4 लिहून घ्यायचं 11 ला 11 लिहून घ्यायचं. आता आपल्याला काय करायचं P1 ची व्हॅल्यू काढायची तर डिवाइड ला काय करणार या 4 आणि 11 ची ऍडिशन करणार किती 15. इथं पण सेम 11/15 झालं. P1 P2 ची व्हॅल्यू भेटली. आता या आपल्याकडे ऑडमेंट्स आपल्या कॉलमची व्हॅल्यू काढायची आपल्याला. Q1 Q2 ची व्हॅल्यू काढायची. ओके. तर पहिलं बघा Q1 Q2 ची व्हॅल्यू काढण्यासाठी पहिलं तुमच्याकडे बघा या दोघांचं ऑडमेंट्स काढूया. बघा याचं ऑडमेंट्स काढूया कॉलम वाईज. तर तुमच्याकडे काय ना 8 -3. तर सेम बघा मायनस काय झाला 8 + 3 इक्वल टू किती आला 11. तर याचं आपण ऑडमेंट्स याच्या ऑपोजिट लिहिणार किती 11 इथं लिहिला. परत सेम दुसरा कॉलम घ्या. दुसऱ्या कॉलमचं सबट्रॅक्शन करा किती -3 आणि -1 इक्वल टू किती -4. बघा मायनस जरी असेल ऑडमेट मध्ये तरी आपण काय लिहिणार प्लस. याच्या क्रॉसिंग मध्ये लिहिला मी +4 आलं. आता बघा तुमच्याकडे काय आलेत हे ऑडमेंट्स आलेले आहेत. ऑडमेंट्स आलेले आहेत बघा. तर आपल्याला काय काढायचं आहे P1 P2 ची बघा. परत इथं 4 ला 4 लिहून घेतला मी आणि या दोघांची ऍडिशन केली 4 आणि 11 किती तुमच्याकडे 15
इथं 11 लिहिला तुमच्याकडे, हा इथला 11 लिहिला आणि 4 आणि 11 किती 15. बघा तुमच्याकडे Q1 Q2 ची व्हॅल्यू भेटलेली आहे, P1 P2 ची व्हॅल्यू भेटलेली आहे. आता आपल्याला काय करायचं, स्ट्रॅटेजी काढायची. बघा स्ट्रॅटेजी कशी काढतो आपण. बघा स्ट्रॅटेजी काय असते आपल्याकडं की यस स्ट्रॅटेजी मॅच साठी पहिला प्लेअर कोण आहे मॅच साठी, तुमच्याकडे कोण असतं स्ट्रॅटेजी मध्ये, हेड आणि टेल दोन स्ट्रॅटेजी आहे, तर P1 आणि P2. ओके. दुसरं आहे तुमच्याकडे यस नॉन मॅचिंग साठी. बघा नॉन मॅचिंग साठी कसं येईल तुमच्याकडं, परत सेम किती हेड आणि टेल, तुमच्याकडे Q1 आणि Q2 हे दोन आहे. तर मी व्हॅल्यू पुट केली. बघा P1 ची व्हॅल्यू ही P1 ची व्हॅल्यू आहे, ही P2 ची व्हॅल्यू आहे. ओके. परत सेम यस नॉन मॅचिंग साठी हेड अँड टेल साठी बघा हा Q1 ची व्हॅल्यू आहे आणि ही Q2 ची व्हॅल्यू आहे. आता मला व्हॅल्यू ऑफ गेम काढायचंय, तर व्हॅल्यू ऑफ गेम तुम्ही कसं बी काढू शकता. आता तुम्हाला माहित झालंय. बघा व्हॅल्यू ऑफ गेम कसं करणार, मी P1 घेतला आणि P2 घेतला. ओके. P1 घेतला तुम्ही कुणालाही मल्टिप्लाय करा, मी 8 ला मल्टिप्लाय करतो आणि P2 कुणाला मल्टिप्लाय करतो, इथं -3 ला मल्टिप्लाय करतो. ठीक आहे. चला करूया. आपल्याला व्हॅल्यू ऑफ गेम काढायचं किती, 8 इंटू किती 4/15 प्लस दुसरा कोणता तुमच्याकडे बघा आता -3 इंटू 11/15. चला कॅल्क्युलेशन करूया इथं आपल्याकडे. आता बघा कॅल्क्युलेशन काय तुमच्याकडं, 8 इंटू 4 किती 32, 8 चौक 32 अपॉन 15 मायनस 11 त्रिक 33/15. या दोघांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर तुमच्याकडे येतो -1/15. हा झाला तुमच्याकडे काय आता की हा व्हॅल्यू ऑफ गेम झाला. व्हॅल्यू ऑफ गेम किती -1/15. तुम्हाला जर हे नसन करायचं तर P1 तुम्हाला या -3 ला मल्टिप्लाय करा, P2 जो आहे तुम्हाला या 1 ला मल्टिप्लाय करा. जर तुम्हाला असं नसन करायचं तर Q1 जो आहे तो इथं 8 ला मल्टिप्लाय करा, हा Q2 जो आहे तो इथं -3 ला मल्टिप्लाय. आन्सर मध्ये काही सेम होत नाही, आपल्याला फॉर्म्युला वापरायची काही गरज पडणार नाही. आता या दुसऱ्या क्वेश्चन मध्ये तुमच्याकडे सेम द सॉल्व द फॉलोइंग गेम अँड डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ गेम. बघा तुमच्याकडे कंपनी एस आहे, दुसरी कंपनी पी आहे. बघा दोन कंपनीचं आपल्याला काय करायचं आहे, स्ट्रॅटेजी काढायची आहे. तर बघा स्ट्रॅटेजी काढताना तुमच्याकडे 2x2 चा मॅट्रिक्स आहे. तर पहिला आपण चेक करणार काय की याला सॅडल पॉईंट आहे की नाही. तर सॅडल पॉईंट चेक करण्यासाठी तुमच्याकडे काय करतो आपण इथं, बघा सॅडल पॉईंट साठी इकडे रो मिनिमा काढतो. बघा पहिलं रो मिनिमा काढून घेऊया. रो मिनिमा मध्ये या दोघांमध्ये सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू कोणती आहे तुमच्याकडे -5 आणि या दोघांमध्ये सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोणती आहे -4. ओके. रो मिनिमाला आपण व्ही बार काढून घेऊया खालचा. तर व्ही बार काय सांगतो तुमच्याकडे मिनिमम व्हॅल्यू आलेली आहे तुमच्याकडे, तर त्या मिनिमम व्हॅल्यूचं काय करायचं आपल्याला मॅक्सिमम काढायचं. तर किती -5 आणि -4 मध्ये मॅक्सिमम कोण आहे -4 झालं. आता आपण कॉलम मॅक्सिमा काढूया. बघा कॉलम मॅक्सिमा काढायचा आहे. तर कॉलम मॅक्सिमा मध्ये बघा आता मी रेड लाईन तुम्हाला समजेल या दोघांपैकी कोणती मॅक्सिमम आहे तुमच्याकडे व्हॅल्यू 8 व्हॅल्यू मॅक्सिमम आहे. आणि या दोघांपैकी या कॉलम वाईज गेलो तर -5 आणि 1 मध्ये कोण मॅक्सिमम आहे 1. तर बघा तुमच्याकडे आता व्ही बार काढायचा आहे वरचा मला. तर आपण काय करतो, पहिलं तुम्ही मॅक्सिमम व्हॅल्यू काढलेली आहे. ओके. आणि त्याचं काय करायचं आता मिनिमम. मग तुमच्याकडे 8 आणि 1 मध्ये मिनिमम व्हॅल्यू कोणती आहे 1. बघा व्ही मॅक्स मीन तुमच्याकडे -4 आला आणि मीन मॅक्स किती आला तुमच्याकडे 1 आला. म्हणजे व्ही बार इज नॉट इक्वल टू वरचा व्ही बार. म्हणजे मीन मॅक्स आणि मॅक्स मीन हे दोन इक्वल नाही आलं तर याचा मिनिंग होतो की याला सॅडल पॉइंट नाहीये, डज नॉट पजेस एनी सॅडल पॉइंट. जर तुम्हाला सॅडल पॉइंट भेटत नसेल तर आपण वापरतो मिक्स स्ट्रॅटेजी. काय वापरतो मिक्स स्ट्रॅटेजी. कंपनी एस आणि कंपनी पी चूजेस मिक्स स्ट्रॅटेजी. त्याला नाव दिलं आपण P1 P2 Q1 Q2. आता P1 P2 ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, Q1 Q2 ची व्हॅल्यू काढायची आहे. चला आता आपण काढूया. बघा तर पहिली गोष्ट तुमच्याकडे आपल्याला काय बघा पहिला क्वेश्चन आपल्याकडे इथपर्यंत आपला क्वेश्चनच आहे. हा क्वेश्चन आहे आपल्याला ऑडमेंट्स काढायचं आहे. बघा पहिला आपण रो वाईज ऑडमेंट्स काढूया. तर रो वाईज ऑडमेंट्स काढण्यासाठी या दोघांचं सबट्रॅक्शन करा. बघा काय दोघांचं सबट्रॅक्शन 8 -5. तर किती तुमच्याकडे मायनस मायनस प्लस झाला. 8 + 5 इक्वल टू किती आला 13. बघा याची अपोजिटला लिहायचे, लिहिला मी 13. परत दुसरा घ्या तुमच्याकडे या दोघांचं सबट्रॅक्शन करायचं. किती -4 आणि -1 किती -5. मायनस जरी 5 असला तरी तुम्ही काय घेणार प्लसच घेणार. याचा आन्सर लिहायचा आपल्याकडे अपोजिटला. झालं ऑडमेंट्स आपल्याकडे. आता या आपल्याला काय प्रोबॅबिलिटी काढायचं P1 आणि P2 ची व्हॅल्यू. तर P1 ची व्हॅल्यू कशी काढणार बघा. P1 ला 5 लिहिला मी आणि 5 आणि 13 ची ऍडिशन केली.
किती 5 आणि 13ची ऍडिशन किती 5 आणि 13 किती 18. परत 13ला 13 लिहिला मी आणि 5 आणि 3 किती 18. बघा P1 P2 ची व्हॅल्यू भेटली आपल्याकडं. आता आपल्याला काढायचं आहे कोण Q1 Q2 ची व्हॅल्यू. आता आपण कॉलम वाईज येणार. बघा आता कॉलम वाईज आलं P1 P2 काढलं. आता या बघा आपल्याकडे P1 P2 मध्ये या दोघांचं सबट्रॅक्शन करा. किती 8 मायनस 4. तर मायनस मायनस काय झाला 8 प्लस 4 इक्वल टू किती आला तुमच्याकडे 12. बघा आपण 12 जो आलाय तो अपोजिटला लिहायचा. लिहिला 12. परत सेम या दोघांचं सबट्रॅक्शन करायचं. -5 -1 किती -6. पण आपल्या ऑर्डमेट्स मध्ये पॉझिटिव्ह लिहायचं तर त्याच्या अपोजिट लिहिला मी 6 झालं. आता या तुमच्याकडं या 6 ला बघा 6 आपल्याला काय करायचं आता Q1 काढायचं. तर 6 ला 6 लिहिला तर 6 प्लस 12 किती या दोघांची ऍडिशन करायची तर ऑडमेंटची 6 आणि 12 किती 18. परत सेम 12ला 12 लिहिला मी Q2 मध्ये 6 आणि 12 किती 18. हे झालं तुमच्याकडे काय आता Q1 Q2. मग बघा स्ट्रॅटेजी पहिलं यस कंपनीची स्ट्रॅटेजी कोणी S1 P1 S2 P2. परत यस कंपनी यस स्ट्रॅटेजी ऑफ कंपनी P ची किती P काय तुमच्याकडं P1 P2 त्याची व्हॅल्यू पुट केली आपण Q1 इथं Q1 ची व्हॅल्यू पुट केली इथं Q2 ची व्हॅल्यू पुट केली झालं. आता आपल्याला लास्टला काय काढायचंय बघा तर व्हॅल्यू ऑफ गेम काढायचं आहे. बघा काय काढायचंय व्हॅल्यू ऑफ गेम. तर व्हॅल्यू ऑफ गेम कसं काढणार आपण बघा आता प्रत्येक वेळेस मी काय करतो P1 मल्टिप्लाय करतो. आता आपण कोणतंही बघा Q1 जरी केलं तुम्ही Q2 ला मल्टिप्लाय तरी चालतं. बघा मी कोणतंही करा तुम्ही. आता सपोज मी Q1 करतो आन्सर तर सेमच येणार आहे तुमच्याकडं. बघा Q1 जर मल्टिप्लाय केलं Q1 Q2 ला त्याच्या सरळ वरती जायचं. बघा सरळ वरती गेलो मी कोण आहे याच्यावरती 8. ओके परत Q2 च्या सरळ वरती जायचं कोण आहे -5. तर बघा आपण सॉल्व्ह करू याला. इथं सॉल्व्ह करतो मी. बघा आता काय केलं आपण बघा Q1 कुणाला मल्टिप्लाय करायचं 8 ला. तर 8 इंटू Q1 ची व्हॅल्यू किती आहे 6/18 प्लस परत तुमच्याकडे कोण आहे -5 इंटू किती तुमच्याकडे Q2 कोण आहे 12/18. चला याचं कॅल्क्युलेशन करूया आपण. आता बघा 8 सक किती 48 अपॉन 18. आता इथं प्लस मायनस आला बघा प्लस इंटू मायनस 5 इंटू 12 किती तुमच्याकडं 12×5 60 भागिले 18 इक्वल टू झालं. तर 48 मायनस 60 भागिले किती 18 कारण दोघांचा डिनोमिनेटर किती आहे सेम आहे. तर मग 48 मधून 60 गेले बघा छोट्या संख्येमधून मोठी संख्या गेली म्हणजे किती 12 -12 भागिले 18. याला जर भाग दिला मी बघा 12ला आणि 18ला 6 भाग जातो 6 दोन्ही 18 6 दोन्ही 12 आणि 6 3 18 म्हणजे -2/3 ही झाली तुमच्याकडे व्हॅल्यू ऑफ गेम. तुम्हाला जर असं नसेल मल्टिप्लाय करायचं तर Q1 नी कुणाला मल्टिप्लाय करा या -4 ला मल्टिप्लाय करा आणि या Q2 नी जे आहे या +1 ला मल्टिप्लाय करा तरी पण आन्सर सेम येतो. आपल्याला P1 नी करायचं असेल तर P1 नी या तुम्ही या 8 ला मल्टिप्लाय करा या P2 नी तुम्ही कुणाला मल्टिप्लाय करा या -4 ला मल्टिप्लाय करा तरी पण तुमचं काय येतो डायरेक्ट व्हॅल्यू ऑफ गेम येतो. आता आपण एक एक्झाम्पल पाहूया. बघा या एक्झाम्पल मध्ये सेम आहे तुम्हाला सॉल्व द फॉलोइंग गेम अँड डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ गेम काढायचा आहे. तर तुम्हाला दिसतो बघा हा क्वेश्चन आहे. या क्वेश्चन मध्ये आपल्याकडे पहिलं चेक करतो आपण याला सॅडल पॉईंट आहे की नाही. तर सॅडल पॉईंट चेक करण्यासाठी आपण पहिलं काम करतो रो मिनिमा. बघा रो मिनिमा काढायचा आपल्याला. तर याच्यामध्ये मिनिमम कोण व्हॅल्यू आहे 0. त्याच्यामध्ये मिनिमम व्हॅल्यू कोण आहे 2. बघा आता व्ही बार काढूया आपण पहिलं. तर व्ही बार खालचा काढायचा आपल्याला. तर व्ही बार काय असतो तुमच्याकडे मिनिमम व्हॅल्यू पहिली काढलेली आहे त्याचीच आपल्याला काय करायचं मॅक्सिमम व्हॅल्यू काढायचं त्याला म्हणतो मॅक्समिन. तर मॅक्समिन किती आला 0 आणि 2 मध्ये मॅक्स किती आहे तुमच्याकडे 2. आता या आपल्याकडे कॉलम मॅक्सिमा. बघा कॉलम मॅक्सिमा मध्ये पहिल्या 6 आणि 2 मध्ये मॅक्सिमम किती व्हॅल्यू आहे 6. या 0 आणि 4 मध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे 4. तर बघा आपल्याला व्ही बार काढायचा आहे वरचा. तर पहिले तुम्ही मॅक्सिमम काढलेली व्हॅल्यू आहे त्याचा मिनिमम काढायचा आपल्याला. मग या 6 आणि 4 मध्ये मिनिमम व्हॅल्यू कोण आहे 4. तर बघा 2 आणि 4 इक्वल आलं का व्ही बार आणि हा वरचा व्ही बार हे 2 इक्वल नाही आले याचा मिनिंग होतो की नो सॅडल पॉइंट. याला सॅडल पॉइंट नाहीये. ओके सॅडल पॉइंट नाहीये तर याला आपण पिव्हट स्ट्रॅटेजीने सॉल्व्ह करणार नाही. याच्यासाठी तुम्हाला आहे मिक्स स्ट्रॅटेजी. तर मिक्स स्ट्रॅटेजीसाठी आपण मानलं काय की बघा प्लेअर ए साठी आपण मानलं काय तुमच्याकडे स्ट्रॅटेजी P1 P2 आणि प्लेअर बी साठी मानलं Q1 Q2 स्ट्रॅटेजी. तर आपल्याला P1 P2 काढायचं आहे Q1 Q2 काढायचं आहे.
तर P1 P2 Q2 काढण्यासाठी पहिला आपण ऑडमेन्स करणार. बघा रो वाईज ऑडमेन्स काढूया. या दोघांचं सबट्रॅक्शन घेतलं, 6 - 0 किती 6, खाली दिलं बघा इथं क्रॉसला. परत तुमच्याकडे 2 - 4, बघा 2 मधून जर 4 गेले तर -2 राहतो, पण आपण मायनस घेत नाही तर काय घेतो प्लस. इथं झाला तुमच्याकडे 2. तर P1 ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. बघा P1 ची व्हॅल्यू कशी काढणार आपण, P1 2 ला 2 लिहिला बघा इथं, आणि त्याच्या खाली डिवाइडला लिहायचं या दोघांची ऍडिशन. 2 आणि 6 किती 8. ठीक आहे, 2 आणि 8 चा जर भाग दिला तर 2 1 2 आणि 2 2 म्हणजे 4, तर 1/4. परत आपल्याला P2 काढायचं आहे. तर P2 कसं बघा, 6 ला 6 लिहिलं मी, आणि तुम्हाला दोघांची ऍडिशन म्हणजे 2 आणि 6 किती 8. 6 आणि 8 ला 2 ने भाग जातो, तर 2 ने भाग दिला तर 3 2 6 आणि 4 2 8. तर 2 ने भाग गेला म्हणून 3/4 आला. भाग द्यायचं तर द्या, नाही दिलं तरी चालेल. बघा P1 P2 ची व्हॅल्यू आली. आता आपण काढूया Q1 Q2 ची व्हॅल्यू. बघा पहिला आला आपण याच्यामध्ये या दोघांचं 6 आणि 2 मध्ये तुमच्याकडे किती 6 - 2 किती 4, त्याचं अपोजिटला आलं 4 ऑडमेन्स मध्ये. परत तुमच्याकडे 0 आणि 4, 0 मधून 4 गेला -4 राहिला, पण आपण मायनस लिहित नाही प्लसच लिहितो, इथं आला 4. बघा तुमच्याकडे आता आपल्याला काढायचंय Q1. तर 4 ला 4 केला आणि या दोघांची ऍडिशन 4 आणि 4 किती 8 डिवाइडला. परत किती आला तुमच्याकडे 4/8 म्हणजे किती 1/2. परत सेम 4 ला 4 लिहिला मी इथं, आणि या दोघांची ऍडिशन केली 4 + 4 किती 8, तर 1/2 आला. ठीक आहे, तर P1 P2 आला, Q1 Q2 आला तुमच्याकडे. तर आपल्याकडे ऑप्टिमम स्ट्रॅटेजी काय राहते बघा एस प्लेअर साठी. A1 याची व्हॅल्यू P1, A2 P2. बघा आपण A1 P1 P2 काढलेले आहे इथं, बघा हे P1 P2 व्हॅल्यू काढलेली आहे. परत एस प्लेअर बी साठी कोण आहे तुमच्याकडे, B1 B2, इथं Q1 आणि Q2 ची व्हॅल्यू पुट केलेली. हे झालं तुमच्याकडं एस प्लेअर साठी स्ट्रॅटेजी, प्लेअर बी साठी स्ट्रॅटेजी. आता आपलं लास्ट राहिलं बघा व्हॅल्यू ऑफ गेम काढायचं. आपल्याला काय काढायचंय, व्हॅल्यू ऑफ गेम काढायचंय. तर व्हॅल्यू ऑफ गेम कसं काढणार आपण, बघा व्हॅल्यू ऑफ गेम म्हणजे कोण तुमच्याकडं व्ही ची व्हॅल्यू. तर व्ही ची व्हॅल्यू बघा कसं बी काढा. आता मी काय करतो, P1 जो आहे तुमच्याकडं P1, तुम्ही कोणालाही मल्टिप्लाय करा. बघा P1 मल्टिप्लाय करणार तुम्ही या 6 ला मल्टिप्लाय करणार. बघा केलं किती 6 × 1/4 प्लस. परत तुमच्याकडे आता P2 जो आहे तो सेम त्याच्या खाली जो असेल त्याला मल्टिप्लाय करायचं. किती 2 × 3/4. चला कॅल्क्युलेशन करूया. 6 × 1/4 म्हणजे काय 6/4 प्लस. परत तुमच्याकडे काय इथं 2 × 3 म्हणजे किती 2 × 3 किती 6/4. तर किती आला तुमच्याकडं 6, दोघांचा सेम आहे तर 12/4. कसं केलं मी, कारण दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे 4 4, 6 6 किती 12. याला जर भाग दिला 3 1 4 1 4 आणि 4 3 12 म्हणजे किती आला तुमच्याकडे 3. तर तुमच्याकडे बघा व्हॅल्यू ऑफ गेम किती आला 3. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे सॉल्व्ह करू शकतो. अशा पद्धतीने बघा आपण हे मिक्स स्ट्रॅटेजीचं क्वेश्चन केलं अल्जेब्रिक मेथड आणि ऑडमेन्स मेथडनी. आता आपल्या पुढचा लेक्चर असेल बघा लेक्चर नंबर 3, प्रिन्सिपल ऑफ डोमिनन्स. चला तर पाहूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.